काल खूप सारे रंग खेळले त्यामुळे चेहरा खूपच कलरफुल झाला होता. तर सर्वात आधी मी क्युअर स्किनच्या फेस वॉश करून घेतला आणि त्यानंतर आता मी ते स्किनला आहे ना मॉइश्चरायझर लावते. तर माझी ड्राय स्किन आहे आणि मॉइश्चरायझर लावल्याने स्किन जरा सॉफ्ट होते. त्यानंतर सनस्क्रीन. तर सनस्क्रीनमुळे काय होतं माहिती का, जे UV रेज वगैरे आहे ना त्यामुळे प्रोटेक्शन भेटतं आणि आपण बाहेर जरी गेलो ना तरी स्किन चांगली राहते. आणि आता मी फायनली माझा व्यवस्थित लुक करून घेतला पुन्हा एकदा. तुम्ही बघू शकता मी छान असं आवरून रेडी झाली आहे. हाय, तर मी पुन्हा एकदा फ्रेश झाली आहे, तुम्ही मला बघू शकता. आणि मिस्टरांना जायचं होतं नाशिकला. तर नाशिकला जाण्यापूर्वी त्यांनी मला कलर लावला आणि एकदम अचानक बघू शकता रूम संपूर्ण खराब झालेला आहे आणि बेडशीटवर पण संपूर्ण डाग वगैरे पडले. आता हे वॉश करावं लागेल मला. तर खूप होळी खेळलो आम्ही. होळी म्हणजे रंगपंचमी, आपल्या नाशिकची रंगपंचमी. फरची आता क्लीन करायचीच आहे, पण माझी स्किन बघू शकता परत, म्हणजे मला वाटलं नव्हतं की सगळं व्यवस्थित म्हणजे क्लीन होईल आधीसारखं, पण कोणत्याही प्रकारचा डाग वगैरे दिसत नाहीये स्किनवर. तर माझी स्किन एकदमच क्लिअर दिसते आणि ग्लो पण करते. असं वाटतच नाही की आम्ही कलर्स खेळलोय म्हणून. तर जसं तुम्हाला माहिती की मी क्युअर स्किन मागच्या 1-1.5 महिन्यापासून यूज करते आणि कलर्स खेळण्याआधी मी मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन यूज केलेली होती स्किनला काही होऊ नये म्हणून. कारण बघा, बदलतं वातावरण आणि जे कलर्स असतात ना ते पण इतके चांगले नसतात, थोड्या प्रमाणात तरी केमिकल्स असतातच. नंतर काहींना ते सूट होतं, काहींना होत नाही, काहींना ॲलर्जी वगैरे होते. आणि जसं तुम्हाला माहितीच माझं रात्रीचं जागरण वगैरे पण होतंय, तर डार्क सर्कल्स वगैरे असे बरेच प्रॉब्लेम होते मला. त्यामुळे मी क्युअर स्किनचे प्रोडक्ट वापरते आणि मागच्या 1 महिन्यापासून मी वापरते. साधारणतः 3-1 आठवड्यानंतर ना आपल्याला त्याचे रिझल्ट बघायला भेटतात. तुम्हाला दिसतच असेल माझं स्किन किती ग्लो करते, म्हणजे कोणत्याही प्रकारचा स्पॉट वगैरे असं काही नाहीये. तर खूप मस्त प्रोडक्ट आहे आणि हे प्रोडक्ट मला भेटलंय 2200 रुपयामध्ये. तर 2200 रुपयामध्ये हे मला रिसीव्ह झालंय. यामध्ये 5 प्रोडक्ट आहेत. तर यामध्ये मॉइश्चरायझर आहे, सनस्क्रीन आहे, त्यानंतर फेस वॉश, फेस मास्क आणि फेस सिरम असे 5 प्रोडक्ट आलेले आहेत आणि खूप मस्त प्रोडक्ट आहेत हे. तर हे प्रोडक्ट मी आता डेली रुटीनमध्ये रोजच यूज करते. आणि तुम्हाला पण हे जर प्रोडक्ट मागवायचं असेल ना तर तुम्ही प्ले स्टोअरवर जाऊन तिथे क्युअर स्किनचं आपलं एक ॲप असतं, ते डाउनलोड करा. त्यानंतर मोबाईल नंबर टाका, तिथे तुम्हाला OTP वगैरे विचारतील, OTP टाका. त्यानंतर एज, सेक्स वगैरे टाकून तुम्ही रजिस्टर करा आपलं अकाउंट. आणि मग त्यानंतर ते पुढे आपल्याला विचारतात तुम्हाला स्किन केअरसाठी ट्रीटमेंट पाहिजे की हेअर केअरसाठी. तर मग मला तर स्किनचे प्रॉब्लेम होते, त्यामुळे मी त्यानंतर ते विचारतात तुम्हाला स्किनमध्ये कोणकोणते प्रॉब्लेम्स आहेत. तर मला तर असे पिगमेंटेशन, डार्क स्पॉट्स, डार्क सर्कल्स असे काही प्रॉब्लेम होते, तर ते मी सिलेक्ट केले. त्यानुसार मग एक पुढे चॅट ओपन होते, ते आपल्या डर्मॅटॉलॉजिकल डॉक्टर सोबत होते आणि मग ते आपल्याला विचारतात की याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कोणते प्रोडक्ट तुम्ही यूज करता आहात किंवा तुम्हाला कोणते मेडिसिन्स चालू वगैरे आहेत का, तुम्हाला कोणत्या गोष्टीची ॲलर्जी आहेत का किंवा कोणती डेफिशियन्सी वगैरे आहेत का, अशी चॅट होते. तर ते जे जे आपल्याला विचारतात ना आपण त्याचे व्यवस्थित आन्सर करत जायचं. त्यानंतर ते आपला फोटो कॅप्चर करतात, म्हणजे एक फ्रंट फोटो आणि एक साईड फोटो असे 2 फोटो कॅप्चर करतात. तर AI ने तो फोटो स्कॅन होतो आणि आपल्याला कोणकोणते प्रॉब्लेम्स आहेत ना ते सर्व स्कॅन वगैरे करून ते आपल्या फेसचा डिटेल स्टडी करतात आणि त्यानंतर एक रिपोर्ट जनरेट करतात. रिपोर्ट जनरेट केल्यानंतर ते आपल्यासाठी कस्टमाइज किट बनवतात. तर हे बघा, हे आहे माझं कस्टमाइज किट. तर हे माझ्या फेस रिलेटेड आहे, म्हणजे जर तुमचं कस्टमाइज किट असेल ना तर ते डिफरंट असेल, ते तुमच्या प्रॉब्लेम्सच्या बेसवर असेल आणि हे माझ्या प्रॉब्लेम्सच्या बेसवर माझं कस्टमाइज किट आहे. तर प्रत्येकाचं किट सेम नसतं, प्रत्येकाला वेगवेगळं किट दिले जातं. डिपेंड ऑन आपलं म्हणजे आपल्याला प्रॉब्लेम काय आहे त्यावर ते डिपेंड असतं. तर तुम्हाला पण हे जर किट मागवायचं असेल तर तुम्ही पूजा 100 हा कुपन कोड वापरून एक्स्ट्रा 100 रुपीजचा डिस्काउंट मिळवू शकता. तर मस्त प्रोडक्ट आहेत आणि यानेच मला हेल्प झाली, म्हणजे कलर्स वगैरे चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचा डाग वगैरे राहिला नाही. हो, हे प्रोडक्ट म्हणजे कसं वापरायचं, कधी वापरायचं, किती क्वांटिटीमध्ये वापरायचं हे आपल्याला त्या ॲपमध्येच दिसतं. तर तिथे डाएट चार्टही त्यांनी दिलेला आहे की काय काय खायचंय वगैरे, आणि ते आपल्याला दर 15-20 दिवसानंतर तो म्हणजे ते आपलं फॉलोअपही घेतात. म्हणजे असं नाही की तुम्ही प्रोडक्ट घेतलं आणि मग त्यानंतर काही संबंध नाही वगैरे, असं काही नाही. प्रोडक्ट घेतल्यानंतर पण आपण यूज करतोय का व्यवस्थित, आपल्याला रिझल्ट भेटतोय का, त्यानंतर आपल्या फेसमध्ये काय काय चेंजेस होतात त्याचा फॉलोअप पण असतो डॉक्टर सोबत. तर ते 15-20 दिवसातून एकदा फॉलोअपही घेतात. तर मग खूप छान, म्हणजे खूप छान आहे हे प्रोडक्ट. मी पर्सनली तुम्हाला सांगते, तर छान रिझल्टही छान आहे. तुम्ही नक्कीच परचेस करू शकतात. आणि हो, हे प्रोडक्ट क्लिनिकली टेस्टेड आहे आणि डर्मॅटॉलॉजिकल प्रूव्हन सुद्धा. तर तुम्हालाही असं किट ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही नक्कीच ऑर्डर करू शकतात. पूजा 100 हा कुपन कोड वापरून तुम्हाला 100 रुपीजचा डिस्काउंट. मी कमेंटमध्ये ह्या प्रोडक्टची
ॲपची लिंक दिलेली आहे, तर तिथे जाऊन तुम्ही लिंक चेक करा. आणि पूजा 100 हा कुपन कोड वापरायला विसरू नका फॉर एक्स्ट्रा 100 रुपीज डिस्काउंट. तर आपलं स्किन केअर क्यूअर सोबत स्टार्ट करा. खूप मस्त आहे, म्हणजे पर्सनली मी तुम्हाला सांगते कारण मी यूज करते, त्यामुळे छान आहे प्रोडक्ट. सोनू कुठं आली तू? सोनू बघू तो आता सांग सांगलं कुठं आली तू? झालं झालं येऊ दे खोत खोकली कालती तू. अगं बाई, दोघ जण मॅचिंग मॅचिंग झाले आज. आपलं घर आहे का? आपलं घर आहे तर घर आहे का? घर आहे का? मग वापर तुझं बोर झाला, बोर झाला आमच्या बाहेरून आहे. आणि आज आम्ही सगळेजण नाशिकला आलेलो आहे. आणि तुम्ही बघू शकता कशाला आलो. इकडे सगळे ना मटेरियल आहे मम्मीच्या घराला, फरची वगैरे बरंच काही मार्बल वगैरे बघायचं आहे ना, त्यामुळे आलो होतो. आणि बाहेर पत्र आहे ना, तर गरम खूप होतंय, त्यामुळे आम्ही ह्या कॅबिनमध्ये बसलो पिल्लू सोबत. तर इथे मस्त AC वगैरे चालू होता, थंडगार वातावरण आहे आणि छान वाटतंय. तर इथे बघा बाळाची मस्त गादी पण घेऊन आलो, कारण गाडीत आम्ही 4 जण होतो. तर गादी वगैरे बरंच त्याचं साहित्य जे जे लागतं ते सगळं घेऊन आलो. आणि जेवणही झालं आमचं. आम्ही गाडीतच जेवण केलं, कारमध्ये. एकदम अँटिक प्रकारे जेवण केलंय आज. पत्रवळीमध्ये घरून टिफिन आणला होता, पण प्लेटच आणायची विसरलो. तर मग एका ठिकाणी स्नॅक्सला कॉर्नर होतं ना, तर तिथून आम्हाला पत्रवळी वगैरे भेटली, तर आम्ही जेवण केलं. आणि एवढं करताना काही व्हिडिओ शूट करता आला नाही, कारण मग लाडू पण होता आपल्यासोबत त्यामुळे. आणि खूप साऱ्या त्यांच्या कमेंट आहे की आता तुमचं म्हणजे बाळाचं नामकरण झालंय, तर त्याचं धनराज नाव ठेवलंय तुम्ही, तर त्याला लाडू म्हणू नका, मग तशीच सवय लागते. पण आता सवय झाली ना, त्यामुळे कधी कधी तोंडात येतं. पण मग आपला धनराजच म्हणायचं, आम्ही धनराजच म्हणणार आहे त्याला. हां, आणि खूप मस्त खेळतोय तो, त्याला मस्त इथे गारगार वाटतंय. इथे आम्ही रेस्ट करतोय. आणि मम्मी, राहुल दादा, अमोल भाऊ तिकडे आहे ना, बघतात ते वस्तू वगैरे बघतात ते. तर लाडूला पॅन्ट नाही घातली कारण मग खूप गरम होतं. आणि डायपर सकाळीच घातले, बघा उलटी झाली, ती क्लीन करावी लागेल आता. उलटी केली, उलटी रुमाला पुसून घ्या. दूध पाजलं त्याला, तर गादीवर कधीचा उलटा पालथाच पडतोय. आणि हो, आम्ही ना असं ठरवलं होतं की जेव्हा लाडू पालथा पडेल ना, तर तेव्हा असं म्हणतात की श्रीकृष्ण जेव्हा पालथे पडले होते तेव्हा यशोदा मैयाने दूध दान केलं, दही दान केलं होतं. तर ते पण करायचं आहे आपल्याला लवकरच. तर बघू आता आज उद्या करू आपण घरी गेल्यावर, बरं का. आणि आज ना त्याचे गाल एकदम लाल लाल दिसत होते, तर मला सारखं ते गाणं आठवतंय, आहा टमाटर बडी मजेदार. हा, टमाटर सारखं दिसतोय आज एकदमच. हो. आणि आता आम्ही ना आतापर्यंत 2 दुकानं फिरलोय. म्हणजे कोणतं आहे हे मार्केट हो, तुम्हाला माहिती असेल ना? यांचं ओळखीचं आहे. हां, अमोलभाऊच्या ओळखीचं आहे. तर आता मम्मीच्या घराचं बांधकाम चालू आहे ना, तर ऑलमोस्ट सगळं फायनल झालं आहे. आता फरची वगैरे बसवायची आहे, किचनसाठी मार्बल म्हणा किंवा बाकीच्या वस्तू. तर आम्ही तर काही गेलो नाही बघायला, ते तिघच बघतात, ते चॉईस करताय कसं काय रेटिंग वगैरे. आणि हो, आणि ऋतुताईंचा भाऊ आहे ना, तर त्यांचं पण घराचं काम चालू आहे, तर त्यांनी पण इकडनंच घेतलेल्या आहे वस्तू. तर जराशा होलसेल दरात भेटतात आणि व्हरायटी पण भरपूर असते सिन्नरपेक्षा. नाशिकमध्ये आणि खूप मोठं आहे हे, तरी तर व्हरायटी भरपूर आहे. तर ते तिकडे बघतात ते. आणि बाळ एकटंच होतं ना, मग आम्ही बाळासोबतच इथे. आणि तिथं जरा छान पण वाटतंय, कारण बाहेर पत्र्यांमुळे खूप गरम होतंय आणि दुपारचे काहीतरी 2-2:30 वाजलेले आहे. तर इथं जरा छान वाटतंय, फ्रेश वाटतंय, मस्त वाटतंय ना. असं वाटतच नाही की दुपारचे 2:30 वाजले, एकदम भारी वाटतंय, 4-5 वाजल्यासारखं वाटतंय. तर काही नाही, 5पर्यंत आपल्याला घरी जायचं आहे. बघू आता. आजचा व्हिडिओ खूप छान असणार आहे, त्यामुळे स्किप न करता संपूर्ण बघत राहा. बघ म्हणून मी पण खेळतोय. आणि आता मी झोप झाली माझी छान छान. हां.
फुलली बघा ना, मस्त मोठी मोठी फुलली दिसते आहे. एकदम. किती इतकी होती. हुशार आहे आपण. हम्म. पहिल्याच ट्राय मध्ये अतिच छान अति झालंय छान ते. झालंय. फर्स्ट ट्राय आमचा. आणि आणि- तुम्ही बघू शकता हे बघा, इतकी छोटीशी पापडी आहे आणि इतकी मोठी झाली ती. म्हणजे डिफरन्स तुम्हाला इथेच दिसतोय बघा, किती मस्त फुलताय. हा. आणि लागल्या पण छान आहे. काल तळल्या होत्या पण थोड्याशा ओल्या होत्या. त्याला 2 आज दिवसात जरा चांगलं कडक ऊन मस्त दिलंय. कडक ऊन दिलंय ना, तर आज खायला एकदम कुरकुरीत लागतील. तर तुम्ही पण ट्राय करा. मस्त रेसिपी झाली आहे. आणि यामध्ये ना बटाट्याचा किस टाकलाय ना, तो खायला खूपच ते लाल अप्रतिम लाल बघ ना, लागतो. असे डॉट डॉट बरोबर दिसतात. हा. तिखटचे. आणि लाल तिखटचे डॉट्स पण दिसतात बघा. हे बघा, मस्त झालंय. आणि आता चकली पण तळणार आहे. पण चकली टाकावं. चकली बघा किती छोटी आहे आपली. आणि आता बघा ती कशी फुलेल. मस्त फुलली बघा चकली सुद्धा. अर्धीच होती ती तरी पण. तुकडा पडलाय वाटतं तिचा. तिचा तुकडा पडला. ही टाका ना, ही राऊंड वाली. ही छोटीच होती. हा, तीच टाका. बघा एकदम छोट्या छोट्या चकल्या केल्या होत्या. आणि चकल्या पण म्हणजे आपण ट्रायल म्हणूनच केलेलं आहे. त्यात एकदम मोजण्या इतक्याच आहे. हा, तर तर समजा 2दा तळला तरी संपतील त्यात आता. पण बघा ना, मस्त झालंय. आणि मस्त सावधानी पण फुलली छान पण दिसते बघ ना आहे. हा, त्याच्यातली. टपुरे टपुरे दिसत. मला अशीच आवड म्हणजे आणि आता आपण ना म्हणजे ट्रायल आपलं एकदम Trial. सक्सेसफुल झालंय. तर 2 किलोच्या पापड्या केल्या होत्या आपण साबुदाण्याच्या. तर ते आपल्याला पुन्हा एकदा करायचं आहे. पुन्हा 2-1 किलोचं करू परत. त्या पण आणि बटाट्याचे चकल्या पापड करायचे, करायचे. बटाट्याचे पापड करायचे आणि वेफर्स वगैरे करायचे. आणि चकलीचा जो एक्सपेरिमेंट होता तो एकदम Success झालाय. सक्सेस झालेला आहे. बघू शकता मस्त चकल्या फुगल्या आहेत. तर आता आम्हाला आहे ना 10 किलोच्या चकल्या करायच्या आहे, 15 किलोचे वेफर्स आणि 15 किलोचे बटाट्याचे पापड असं अजून करायचं आहे. पण अजून सुरुवात नाही केली. करू आम्ही लवकरच करू. आता हे झालंय छान, त्यामुळे मग आणि आम्ही नाशिकवरनं आलो. confidence आलाय की आल्यानंतर आम्ही नाश्ता केला आणि चहा ठेवला इथे. आणि इथे मस्त पापड्या. म्हणजे आज आम्ही सुकायला ठेवला होता ना उन्हामध्ये सकाळी. तर आता घेऊन आलो. त्या जरा उशीरच झाला. 7:30 वाजले घरी येता. आणि आता तळून बघितले की कशा फुलल्या, एकदम अप्रतिम फुललाय. तर आता असं वाटतंय खरंच की येतं आपल्याला. नाही तर आधी वाटलं होतं जमतं की नाही, आणि नाही का. किस पण बघू थांबतो. बटाट्याचा किस पण आहे. आणि आपली किसणी छान होती. त्यामुळे हा. नाशिकला भेटते की सिन्नरला, ते आम्हाला पण माहिती. ऑलरेडी मम्मीने घेऊन ठेवले. किसनी खरंच खूप छान होती. बटाटे पण मोठे मोठे होते, त्यामुळे किस खूप म्हणजे भारी दिसत होता जेव्हा केला तेव्हा. तर आता बघू शकता इथे तुम्ही, हे बघा तळदार पण किस छान ना होतं. भारी वाटतो खायला. तो गरम तो झाला ना ते. बारीक गॅस करा ना. तेल गरम झाले जास्त. वा, हा. बघा किती मस्त दिसतोय. किस पण छान झालाय आता आपला. आणि एखाद्या वेळेस आपण किस मध्ये ना म्हणजे ते शेंगदाणे वगैरे तळून टाकून त्याचा चिवडा पण करता येतो. तर असे आपले वाळवणीचे पदार्थ ची ट्रायल जी आहे ती एकदम Trial. मस्त झाली. तुम्हाला सर्वांना कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. आम्हाला जमलंच जमलं तुमच्या की नाही? आशीर्वादाने. त्या दिवशी सगळे म्हणत होते की सुगरणी आहात आणि आम्हाला विश्वास नव्हता होईल की नाही कारण हे असं. पदार्थ म्हणजे नाही का असं पहिल्यांदा करतोय आणि होतं की नाही असं नुकसान नको व्हायला आपल्याकडून एकखटी केलं तर. म्हणून थोडं थोडं करून बघितलं तर छान जमलंय. आजचा व्हिडिओ खूपच छोटा होता, पण तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू उद्याच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.